साईदादा शिळर आज दादांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. दादांचं देखील बहुमूल्य योगदान एस डी ट्रॉफी 2024साठी लाभलं. त्यांचं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठानचं देखील विशेष आभार. त्यानंतर डबल ए स्पोर्ट्स जफर भाई त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि त्या प्रत्येकी व्यक्तिमत्वाचं आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी योग्य तो पाठिंबा आणि योग्य तो सपोर्ट केला. आता जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. आता आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे अर्नी स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षामध्ये नवाब स्पोर्ट्स. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा लवकर. सलामीची जोडी पाठवायची आहे लवकर. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. मोनिश पाटील आणि त्यांचा समवेत शुभम गुळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्स जर आपण पाहिलं तर बॅलन्सेबल टीम आहेत. चांगले चांगले खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. मोनिश पाटील आणि शुभम गुळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पगले षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. बघा दोन्ही संघ 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. दोन्ही टीम्स 12th मॅन पाठवायचा. नवाब स्पोर्ट्स भिवंडी तसेच अर्नी स्पोर्ट्स तुमचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये लवकर पाठवा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. शुभम गुळवी आणि त्याच्या समवेत मोनिश पाटील. अंपायरचा देखील ग्रीन सिग्नल येतो. सामन्याला सुरुवात आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर शुभम. पहिला बॉल पहिलाच बॉल फुल लेंथ टाकला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. अथवा भाटने स्ट्रोक खेळायचा होता. टार्गेट करायचं होतं शुभमला. कुठे ना कुठे काऊ कॉर्नर अथवा डीप मिड विकेट रिजनच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. बट बॅटानी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात दरम्यान या ओव्हरची अनिकेत करतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात. नेक्स्ट बॉल हा देखील फुल लेंथ बट लिडिंग एज हवेमध्ये कव्हरला वैभव आणि कॅच पकडली जाईल का? यस कॅच कंप्लीट. सफलता मिळेल. जावं लागेल शुभम गुळवीला वापस. आणि लागला हा पहिला धक्का नवाब स्पोर्ट्स भिवंडीला. पहिला धक्का शुभम गुळवी या अगोदरच्या सामन्यामध्ये बॅटिंग चांगली केली होती. पण या मॅचमध्ये आता 0 वरती तो देखील बाद. पहिला धक्का लागला. पहिली सफलता मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे गोलंदाज अनिकेत आणि टीम अर्नी स्पोर्ट्सला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक बंधू मैदानाच्या आतमध्ये आला आणि दुसरा बाहेर गेला. राजा गुळवी क्रमांक 3 वरती. शुभमला जास्त काही करता आलं नाहीये. बट आता राजा क्रमांक 3 वरती येतोय. स्टार्ट साईल जी पाहिलं तर पहिले 2 चेंडू एकही धाव स्कोर कार्ड वरती नाहीये. शॉर्ट पिच टाकला. पूल करण्याचा प्रयत्न. बाटानी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू सध्याचा घडीला. या सामन्यामध्ये या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेशली अनिकेत पहिले षटक 2 चेंडू फुल लेंथ टाकले आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. कुठल्या स्पॉटवरती टाकला. खेचून मारला हा फटका ऑन साईडला. काऊ फेसमध्ये विजय आहेत. चांगली फिल्डिंग विजय पवारची. बट तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा. फायनली स्कोर कार्ड वरती आता 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारे प्रेक्षक देखील सध्या घडीला यूट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये तब्बल 68,000 पेक्षा देखील जास्त प्रेक्षकांनी एस डी ट्रॉफी
2024 आनंद घेतला. असंच प्रेम तुम्हा सर्वांचे असू द्या. हा फटका राजा गुळवी चा बाटबंद दमदार स्ट्रोक षटकार. नाव राजा आणि राजा सारखा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम स्ट्रोक. स्पेशली लाईन किती लवकर पिक केली आणि परफेक्टली पोझिशन मध्ये देखील आला राजा. षटकार येतोय. धाव फळक या 6 धाब्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 वरती. 8 ऑन द बोर्ड. बघा ही लढत देखील चांगली रंगू शकते. जर फर्स्ट इनिंग मध्ये मिनिमम 40-45 पर्यंत जर पोहोचतायत टीम नवाब स्पोर्ट्स भिवंडी. कारण या अगोदर आपण पाहिलं की बालाजी एकर्स आणि नवाब स्पोर्ट्स भिवंडीची जेव्हा मॅच झाली त्या मॅचमध्ये किती चांगली गोलंदाजी स्पेशली किशोर मुकादम जे ही डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज होते त्यांनी फार इम्प्रेस केलं होतं त्या सामन्यामध्ये. स्मॅश केलं. दुसऱ्या धाब्यासाठी दोन्ही फलंदाज परतले. 2 धाबा दरम्यान इथं पूर्ण केल्या जातील. धाव फळक 2 धाब्यांच्या मदतीने आता जाऊन पोहोचला 10 वरती. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 10 धाबा आणि 1 धक्का देखील लागला नवाब स्पोर्ट्स भिवंडीला. चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. विनंती असेल फिल्डिंग टीम. पहिलं षटक समाप्त. आफ्टर फर्स्ट ओव्हर 10 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम नवाब स्पोर्ट्स भिवंडी. अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आणि दुसऱ्या षटकासाठी कोणावरती विश्वास दाखवला जाईल हा प्रश्न आहे. आणि टीम अर्नी स्पोर्ट्स मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष असू द्या की आज फायनल डे आहे. अजून देखील या सामन्याला पकडून टोटल 4 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. सो घाई करा. दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आडिवलीचे विजय पवार दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. समोर मोनिश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. या अगोदर जेव्हा मोनिश खेळला होता तेव्हा अगदी फर्स्ट बॉल वरतीच तो बोल्ड झाला होता. पण आता या मॅच मध्ये देखील कमबॅक करण्याचा तसा देखील प्रयत्न इथनं नक्कीच असेल. कारण हा देखील डावखुऱ्या शैलीचा एक चांगला फलंदाज आहे. स्पेशली टेंबिवलीसाठी आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये कित्येकदा मोनिशला भरपूर चांगली फलंदाजी करताना पाहिलंय. आणि या मॅचमध्ये नवाब स्पोर्ट्स भिवंडी देखील त्याच अपेक्षा त्याच्याकडून ठेवत आहे. विजय राऊंड द विकेट. विजयचा पहिलाच बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने देखील येतोय आणि मोनिशला बीट देखील करतोय. डॉट बॉलने सुरुवात या दुसऱ्या षटकाची. बघा मोनिश पाटील एक यंग टॅलेंटेड बॅटर आहे त्यामध्ये काही शंका नाही. बट समोर व्यावसायिक क्षेत्रामधला सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा विजय खेळत असतो. भरपूर सारा अनुभव आहे विजयकडे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा बॉल देखील राहतोय खाली. मी म्हटलं की व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा फार वर्षांचा अनुभवाने व्यक्ती परिपक्व बनतो आणि सातत्याने विजय पवारला आपण भरपूर सारा मोठ्या मोठ्या स्पर्धा मोठ्या मोठ्या खेळाडूंसोबत खेळताना पाहिलंय. आणि तशी जी क्वालिटी आहे त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हे इतकंही सोपं नाही आहे. पहिले 2 चेंडू योग्य लाईन अँड लेंथ वरती दोन्ही निर्धाव आहेत. प्रेशर आता फलंदाजांवरती. बाउंड्री हवी आहे. स्पेशली बघा विकेट किपर जितू शेलार आहेत. भरपूर चांगलं गायडन्स ते करतात गोलंदाजांना. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आहे की नाही हा तर प्रश्नच आहे. बट एक सिंगल मिळेल या बॉलवरती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. पहिले 3 चेंडू फक्त एकच धाव कन्सीड केली आहे आतापर्यंत गोलंदाज विजय पवारने. धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता 11 ऑन द बोर्ड. 11 धावा फक्त धाव फळकावरती आहेत. आमचे ऑफिशियल अंपायर्स परिजी महाजन सर तसेच राजेंद्रजी पाटील सर असे देखील फार चांगली अंपायरिंग आपल्याला SD ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट. प्रहार तर या चेंडूवरती देखील राजाला करायचा होता. कव्हरला चांगली फिल्डिंग आणि चांगला तालमेल खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल पूर्ण नफीतुली गोलंदाजी हे देखील आपण म्हणू शकतो विजयच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत जर आपण परिस्थिती पाहिली तर या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत फक्त गेल्या 4 चेंडूंवरती. मी म्हटलं होतं की मिनिमम 40-45 जर बनवतायत तर नवाब स्पोर्ट्स भिवंडीकडे देखील गोलंदाजी क्रम चांगला आहे, मजबूत आहे. लढाई चांगली लढू शकतात. बट एक फायटिंग टोटल उभा करण्यासाठी इथं आता थोडं ॲक्सिलरेट करावं लागेल. बाउंड्रीज येणं मी म्हणेन गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोनिशचा तोच प्रयत्न.
मोनिशने जर पाहिलं गेले या ओव्हरमध्ये तब्बल मोनिशने चेंडू फेस केले आतापर्यंत 4 आणि 4ही चेंडूवरती आपल्याला एक प्रयत्न पाहायला मिळाला की ऑन साईडला टार्गेट करायचं आहे. बट विजयचं देखील स्पेशली कौतुक करावं लागेल की एकाच टप्प्यांवरती वारंवार त्याने गोलंदाजी केली आहे. लाईन अँड लेंथ मोनिशच्या अगेन्स्ट तरी चेंज केलेली नाही आहे विजयने आणि त्याचाच फायदा या षटकामध्ये त्याला झाला आहे. 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये. ड्राईव्ह करायचं होता, स्लाइस केलं, आता बॅकवर्ड पॉईंटचे फिल्डर. आता स्वतः विजय धावतात बॉलपर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 मिळतील बट बॅकअपला खेळाडू येतात. प्रेम तोपर्यंत पूर्ण केला जातील या चेंडूवरती या 3 धावा आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक 16, विकेट गेली 1. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. पहिली 2 षटकं हेच आपण म्हणूया की गोलंदाजांचा दबदबा पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट ओव्हर अनिकेत आणि सेकंड ओव्हर विजय पवार. मग अगदी पाकीला गेलं तर तब्बल 20 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा. कालचा दिवस ग्रामीण पूलमधनं आपण तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले. त्याचप्रमाणे आज ओपन हाफचा दिवस आणि अशा गटामधनं देखील आपण पाहिले तब्बल 10 संघ आपल्याला ओपन हाफ पूलमधनं देखील खेळताना दिसले एस डी ट्रॉफी 2024मध्ये. आणि कालचा दिवस देखील इंटरेस्टिंग होता कारण प्रत्येकी सामना भरपूर चांगला झाला. त्याचप्रमाणे आजचा दिवस देखील आपण स्पेशली बालाजी एकर्स आणि नवाब स्पोर्ट्स भिवंडीची मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत तो देखील सामना गेला. आज मयूर देवकरला देखील आपण पाकलं, जसा बॅटमधनं आपण गोल्डन सिक्सर पाकला होता. लास्ट ओव्हरमध्ये तब्बल 5 मध्ये 20 धावा त्याने देखील चेंज केला होता आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 आणि अजय मढवी अजय दरम्यान तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. आणि या अगोदर आपण पाहिलं होतं की एक सामनाचे सामनावीर देखील अजयच आहेत. अजय पहिलाच बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय बट लाईन चांगली आहे, येतोय डॉट. सध्याच्या घडीला आता निर्धाव चेंडू टोचतायत नवाब स्पोर्ट्स भिवंडीला, कारण फाईट करण्यासाठी देखील किमान तुम्हाला 40 धावा हव्या आहेत आणि त्यासाठी आता सातत्याने मोठे फटके हवेत. रन्स येणं गरजेचं आहे. राऊंड द विकेट अजय. नेक्स्ट बॉल. हा देखील शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न, जितकी पॉवर जनरेट करायची होती स्ट्रोक मागे तितकी करता आली नाहीये. त्या अनुषंगाने डीप मिड विकेटला एक चांगली कॅच पकडली आहे जितू माळीने आणि धक्का लागला मैदानाच्या हातामध्ये. आता दुसरा फलंदाज बाद. राजा गुळवी प्रयत्न चांगले केले बट या मॅचमध्ये जास्त काही करता आलेलं नाहीये. क्रमांक 4 सूरज पाटील क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी येतात. लास्ट मॅचचे हिरो आणि आता मैदानामध्ये तेच दाखल होतात आणि परिस्थिती देखील साहिलची अशीच आहे की इथनं आता एखाद्या फलंदाजाला आक्रमकरित्या खेळावंच लागेल. एक शॉर्ट अँड स्वीट इनिंगची आवश्यकता आहे सध्याच्या घडीला, कारण पहिलं सत्र प्रगतीपथावरती आणि तब्बल 13 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि धाव फलक आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये 2 चेंडू झालेले आहेत आणि धाव फलक जर आपण पाहिलं तर 16 वरती आहे. पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर आपण पाहिलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला राजा गुळवीच्या माध्यमातून. त्यामध्ये देखील आपण पाहिली की जितूची एक चांगली कॅच डीप मिड विकेटला पाहायला मिळाली. 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. सूरज पाटील बाहुबली फ्रॉम खारवाव स्ट्रायकिंग एंडवरती. बाहुबली आलाय बट मिस टायमिंग. हवेमध्ये बॉल, जितू शिला डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली जाईल. बाहुबली आलाय आणि आता तसेच जावं देखील लागेल. आणखीन एक धक्का. हे षटक पूर्णपणे पुन्हा एकदा गेम चेंजिंग ठरतं. या अगोदर देखील अजय प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि या मॅचमध्ये देखील सध्याच्या घडीला मॅच विनिंग गोलंदाजी आपण म्हणूया, कारण 3 चेंडू टाकलेत, 2 विकेट काढलेत आणि 1 डॉट बॉल टाकलाय. जबरदस्त स्पेल अजयचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील या ओव्हरमध्ये तब्बल साहिलजी 3 चेंडू बाकी आहेत. कालचा दिवस एक विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती, आज दुसरी पाहायला मिळेल का? कारण या अगोदर देखील अशा दिवसामध्ये आपण पाहिलं की भरपूर साऱ्या गोलंदाजांकडे ही संधी आली बट विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली नाही आहे. पण आता ती संधी अजयकडे आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये येतोय उमर.
क्रमांक 5 वरती आणि हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी उमरच आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. मोनिश पाटील देखील एका एंडला आहे, बट तो देखील आज आपल्याला स्ट्रगल करतानाच दिसला. हॅट्रिक बॉल हुकचा फटका, जबरदस्त फटका, बॉल थेट गेला लॉंग लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार, धावफलक आता या 6 धाब्यांच्या मदतीने जाऊन पोहोचला. 22 धाबा धावफलकावरती. शफल फार झाला आणि खऱ्या अर्थाने जी लाईन अँड लेंथ हवी होती, जी गती हवी होती उमरला, ती दरम्यान मिळाली आणि त्याचा फायदा त्याने भरपूर चांगल्या पद्धतीने घेतला. कारण रन्स थांबले होते पूर्णपणे या षटकामध्ये, कारण 3 चेंडू या अगोदर जे टाकले गेले त्याच्यावरती 2 विकेट 1 डॉट बॉल होता आणि त्यानंतर हा षटकार येतो. धावफलक आता 22 धाबा धावफलकावरती. अजून देखील येणारा 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी. नेक्स्ट बॉल, यावेळेस बॅकफूटवरती जाऊन पंच केला. दरम्यान चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे चाला. वैभव वेगाने येतो, बट तोपर्यंत 2 धावा इझिली पूर्ण केल्या जातील. 2 मिळतील. धावफलक 2च्या मदतीने आता पुढे जातो. 24 धाबा धावफलकावरती. फायटिंग टोटलचा मी उल्लेख या अगोदर देखील केला की 40-45, बट परिस्थिती आता अशी आहे की 24 धावा आहे धावफलकावरती आणि या अंतिम बॉलवरती जर एखादी बाउंड्री आणखीन जर आली तर इथनं देखील मी म्हणेन 40 पर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. पुन्हा एकदा हुक केला, पुन्हा एकदा चेंडू लॉंग लेग क्षेत्राकडे चाललाय. आता फिल्डर प्रेम पाटील चेंडू पर्यंत पोहोचतात आणि तोपर्यंत मोनेश तिसरीसाठी देखील परतलाय आणि तिसरी रन देखील इथनं पूर्ण केली जाईल. तसेच हबीबजी सय्यद सरांचं देखील आगमन झालेलं आहे. तसेच भूमिक 11 गांधारीचे ओनर विकी दादांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. आपलं देखील SD ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत. आज भरपूर साऱ्या मान्यवरांची शुभ उपस्थिती आज या स्पर्धेला लाभली. आज आपण पाहिलं राजदादा भोईर ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत झाल्या, त्यांची देखील उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सिक्सर किंग, त्याचप्रमाणे डोंबिवलीचे नगरसेवक साईदादा शिळार, त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आज SD ट्रॉफी 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि अजून देखील भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभणार आहे. पण सध्याच्या घडीला मागच्या दिशेने आपण जाऊया. लास्ट बॉलवरती 3 धावा पूर्ण झाला होता, म्हणजे 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त. 3 ओव्हरमध्ये एकूण धावफलक 27, विकेट गेले 3. अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम षटक वैभव पहिलाच बॉल गॅपमध्ये, कव्हरचा फिल्डर आता पाठलाग करतोय. सिंगल पूर्ण दुसरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. 2 मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 29 धावा धावफलकावरती. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 5 मध्ये मी म्हणेन 1 ते 2 जर बाउंड्रीज येत आहेत, मे बी तुम्ही 40 जवळ पोहोचता तर तिथनं लढाई केली जाऊ शकते. लास्ट मॅच मध्ये आपण पाहिले 39 धावा देखील डिफेंड झाला. बॉल हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? फिल्डर अजय कॅच ड्रॉप. 2 पूर्ण तिसरीसाठी मोनिश परतला. 3 पूर्ण होतील का? आणि दरम्यान तिसरीच्या प्रयत्नामध्ये मोनिश पाटील दरम्यान इथनं बाद झाला का? फर्स्ट ऑफ ऑल मोनिशची जी प्रतिक्रिया होती, जर फर्स्ट मी म्हणेन जेव्हा कॉलिंग झाली तेव्हा जर प्रयत्न केला असता तिसऱ्या धावेसाठी तर तिसरी धाव देखील इझिली पूर्ण होती. बट मोनिशचा आजचा दिवस बॅटिंगमध्ये ज्या प्रकारे गेला त्याचप्रमाणे तो विचार करत होता की उमरकडे स्ट्राईक राहायला हवी, बट ते शेवटच्या मोमेंटला अटेम्प्ट केला आणि त्या अटेम्प्टमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागला. बघा रिप्लेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं, कारण यस नो सुरू होतं. शेवटच्या मोमेंटला यस म्हटलं गेलं आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये हा धक्का चौथा लागला. धावफलक सध्याच्या घडीला आहे 31. नवीन फलंदाज किशोर मुकादम आता मैदानात हातामध्ये येतोय. किशोर मुकादम या अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजी किशोरची भरपूर चांगली होती, पण आता बॅटिंगमध्ये कंट्रीब्यूट करायचं आहे आपल्या टीमसाठी. आणि चेंडू देखील साहिलजी या पहिल्या सत्रामध्ये येणार आहे. अजून देखील शिल्लक आहे 4 चेंडू बाकी आहेत. 4 मध्ये आणखीन जितक्याही बनतील तितक्या खऱ्या अर्थाने लढण्यासाठी मी म्हणेन उपयोगी पडणार आहेत टीम नवाब स्पोर्ट्सला. 31 आहेत. 31 धावा धावफलकावरती. उमरचा बॅटमधनं आपण एक षटकार या अगोदर पाहिला होता.
बट वैभव डावखुरा शैलीचा एक चांगला गोलंदाज लेफ्ट आर्मर आहे आणि आतापर्यंत गोलंदाजी त्याची चांगली देखील राहिली आहे. किशोरसाठी हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. अजून देखील 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. 31च बनवण्यामध्ये आतापर्यंत यश आलं. 3 मध्ये कमीत कमी एखादी तरी बाउंड्री इथनं हवी आहे नवाब स्पोर्ट्सला. बट वैभवचं हे षटक कमालीचं राहिलं आतापर्यंत. एक बाउंड्रीचा मी उल्लेख केला. सध्याच्या घडीला आता रनआउटची संधी तर चालून आली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल बॅटर किशोर मुकादम. उमरकडे आता स्ट्राईक जरूर आली आहे, बट पाहिले गेले तर 2च चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंगमध्ये. असा दिवस पाहिला गेला तर उच्चांक जर आपण आज पाहिला तर तो देखील 49 होता. तो देखील पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता आणि त्यानंतर मोस्ट ऑफ मॅचेस आपल्याला त्याच्यापेक्षा कमी रन्स म्हणताना पाहायला मिळेल. बट कालचा दिवस जर आपण पाहिला तर 60 धावा मी म्हणेन एक ॲव्हरेज स्कोर होता या ग्राउंडवरती. पण आजचा दिवस गोलंदाजांनी गाजवला अक्षरशः. लास्ट मॅचमध्ये आपण पाहिलं 39 डिफेंड केला टीम LNT खोनीने. त्यामध्ये सौरभ म्हात्रेचं एक षटक ज्याच्यामध्ये त्याने फक्त 1च धाव खर्च करून 1 विकेट काढली. आज गोलंदाज खऱ्या अर्थाने स्पर्धा गाजवतात. कालचा दिवस फलंदाजांच्या नावावरती होता तर आजचा दिवस गोलंदाजांच्या नावावरती राखला. आणि हा सामना देखील जर पाहिलं तर पहिलं सत्र गोलंदाजांनी डॉमिनेट केलं. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. मैदानाच्या हातामध्ये आता दाखल होतोय कपिल केने. उमर स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 2 मध्ये आता आणखीन किती बनतील, कारण फक्त 31च धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकीत. समोर उमर आहे. उमरचा फटका ऑन साइडला खेळला. फटका डीप मिड विकेटचे फिल्डर वेगाने येत आहे. दुसऱ्या धाब्यासाठी उमर परतलाय आणि दरम्यान मिळतील 2. बट तिसरीसाठी देखील कपिलने दरम्यान कॉलिंग केली. 3 मिळतील. चौथीसाठी देखील परतलाय आणि 4 धावा बघता बघता पूर्ण. मैदानाचा आतमध्ये भागम भाग फलंदाजांची सुरू आहे, बट त्याचा फायदा बॅटिंग टीमला होतो बिकॉज 4 धावा या बॉलवरती मिळाल्या. साहिलचे 4 मिळतील. धाव फलक आता 35. बाउंड्री येत नव्हती, बट उमरने आणि कपिलने सांगितलं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही जाते, पण हरकत नाही. रनिंग बिटवीन द विकेट जर चांगली असेल ना तर मग पळून देखील तितक्या रन्स काढू शकतो. 4 मिळाला. 35 धावा. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल पुल केला ऑन साइडला. फुल अँड पॉवरफुल फिनिशिंग टच उमरने दिला. मोमेंटम शिफ्ट केला या अंतिम षटकामध्ये, कारण शेवटच्या 2 चेंडूंवरती रन्स आल्या 10. पहिलं सत्र समाप्त. रन्स 41 ऑन द कार्ड, म्हणजे 42चा एक चांगला टोटल, एक फायटिंग टोटल सेट केला नवाब स्पोर्ट्स भिवंडी अगेन्स्ट टीम अर्नी स्पोर्ट्स. बघा जो आपला नियम आहे त्या अनुषंगाने बघा प्रत्येकी राऊंडमध्ये जो संघ एका इनिंगमध्ये सर्वात जास्त रन्स बनवेल त्याला पुढे वाटचाल दिली जाईल एका फेरीमध्ये. त्या अनुषंगाने पहा, या अगोदर आपण पाहिलं होतं की 38 बनवण्यामध्ये यश आलं होतं LNT खोनी टीमला. आणि या मॅचमध्ये पहिल्याच सत्रामध्ये 41 बनलेले आहेत. म्हणजे हे तर डिसाईड झालेलं आहे की इथनं या मॅचमध्ये जो जिंकेल त्याला पुढील फेरीमध्ये वाटचाल दिली जाणार आहे. म्हणजे आपण साहिलजी टॉस देखील घेऊ शकतो. LNT खोनी त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला लढत देताना दिसणार आहे टीम वेदश्री रिची प्रतिष्ठान. त्यांच्या विपक्षामध्ये LNT खोनी अशी फाईट यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आणि सराव थांबवायचा मैदानाच्या हातामध्ये. सर टॉससाठी या LNT खोनी आणि टीम वेदश्री रिची प्रतिष्ठान अशी लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉससाठी या. सर टीम LNT खोनी आणि टीम वेदश्री रिची प्रतिष्ठान दोन्ही संघांचे संघ नाही का आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे.
सध्या सगळीला जी नावं टी व्ही स्क्रीनवरती हायलाईट होत आहेत, निलेशजी शिंदे साहेब त्यांचं देखील विशेष योगदान या स्पर्धेसाठी. आज साईदादा शेलार यांची देखील बहुमूल्य उपस्थिती तसंच त्यांचं बहुमूल्य योगदान या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलं. त्याचप्रमाणे हॉटेल अलंकार त्यांचं देखील चांगला पाठिंबा या स्पर्धेसाठी. आणि हे दोन चेहरे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय, सुलतान खान आणि दिनू कांबले यांची ही संकल्पना आपल्याला SD ट्रॉफी पाहायला मिळत आहे. पर्व 4थं फायनल डे 70-70 निकेट स्पोर्ट्स वलसाड त्यांचा देखील भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये. चला फिल्डिंग सेट करायची आहे नवाब स्पोर्ट भिवंडी आणि त्याचप्रमाणे ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे टीम अर्नी स्पोर्ट्स. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. जितू शेलार आणि त्यांच्या समवेत विजय पवार तसेच हबीबजी सय्यद सर उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय, हबीबजी सय्यद आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील उपस्थित आहे आणि स्पर्धेचा आनंद देखील घेतात. आणि तसेच भूमिक 11 गांधारीचे ओनर विकीदादा पाटील दादा देखील आज उपस्थित आहेत. दादांचं देखील SD ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत. तसेच ते स्पर्धेचा आनंद देखील घेतात. आणि खऱ्या अर्थाने आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक सुलतानजी खान यांचे अगदी जवळचे मित्र आणि तसेच नो डाऊट आमचे दोन्ही मेन ऑर्गनायझर्स दिनू कांबले आणि सुलतानजी खान यांचे अगदी जवळचे मित्र विकीदादा पाटील तसेच हबीबजी सय्यद या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि सामने देखील तितकेच चांगले आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर जितकेही सामने बाकी आहेत, आय थिंक 3 मॅचेस यानंतर बाकी आहेत ते 3 ओव्हरचेच असणार आहेत. चला फिल्डिंग सेट करा टीम नवाब स्पोर्ट्स. नवाब स्पोर्ट्स चला विनंती आहे फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. लक्ष जे ठेवलं गेलं उमरची चांगली बॅटिंग त्या जोरावरती मी म्हणेन 41 स्कोर कार्ड वरती लावला गेला. आता 42 डिफेंड करायचे आहेत. सलामीची जोडी जितू शेलार आणि त्यांचा समवेत विजय पवार आडिवली तसेच जितू शेलार खंबालपाडा ही जोडी. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतो. विकी या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतो. गोलंदाजी क्रम तर नवाब स्पोर्ट्स भिवंडीचा मजबूत आहे, त्यामध्ये काही शंका नाही आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं त्या अनुषंगाने 42 डिफेंड करण्याची ताकद हिंमत ते ठेवतात. पण त्याच परीने प्रयत्न या मॅचमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून होतील की जितू शेलार विजय पवार आपल्या टीमसाठी चांगला खेळ करतील. सामन्याला सुरुवात होत आहे. विकी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती, एम्पायरचा ग्रीन सिग्नल, स्ट्रायकिंग एंडवरती जितू आणि चेज आहे 42चा. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल फुल लाईन टाकला. हेलिकॉप्टर उडवायचा होता जितूला बट एक सिंगल मिळेल. सिंगल रनच्या मदतीने या सेकंड इनिंगला सुरुवात आता होत आहे. बघा येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंग क्रम मजबूतच आहे. अर्नी स्पोर्ट्सच्या त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर भिवंडीचे देखील 3 नावं आता त्या बॅटिंग युनिटमध्ये ॲड झालेली आहेत. त्यामध्ये वैभव माळी, प्रेम पाटील ज्याने कालचा दिवस गाजवला, त्याचप्रमाणे जितू देखील या टीममध्ये आहेत. विजयसाठी हा बॉल फटका ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट, फेकून दिलाय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. इट्स अ ह्यूज वन, सिक्सर. चांगली सुरुवात विजय पवार. गोलंदाजी देखील जेव्हा करत होते आत्मविश्वास त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील होता. आता बॅटिंग करण्यासाठी आले आणि फटका त्यांचा हा आत्मविश्वासानेच भरलेला होता. षटकाराने आगाज आता स्वतःच्या इनिंगचा करतोय विजय पवार. धाव फलक 7 ऑन द बोर्ड. 42 तेव्हा डिफेंड होतील जेव्हा विकेट्स काढले जातील. बट इथनं जर विजय आणि जितू या दोघांपैकी एक जरी फलंदाज मी म्हणेन इथनं जर खेळून गेला तर या 42 चेज होण्याची शक्यता अफाट आहे. 2 मिळतील. हा देखील चांगला फटका होता. तिसरीसाठी देखील आता परतला विजय. ओव्हर थ्रो होतोय. चौथीसाठी परतणार का? चौथीसाठी देखील विजय परतला आणि 4 धावा बघता बघता पूर्ण. आता किशोर मुकादम थोडा निराश दिसतोय बिकॉज बघा 2 धावा जास्तीत जास्त जायला हव्या होत्या बट ओव्हर थ्रो झाला. बॅकअपला योग्य वेळेवरती खेळाडू नव्हते. त्या अनुषंगाने 2 जिथे मिळायला हव्या होत्या तिथे मिळाल्या 4. आणि विजयचं कौतुक करूया कारण त्याचं लक्ष पूर्णपणे होतं की इथना रन्स आपण आणखी घेऊ शकतो आणि त्यामध्ये मिळाल्या साहिलजी या 4. आता हा रन चेस थोडा इझी होत चाललाय.
कारण पहिलं षटक सुरू आहे आणि धाव फलक आपण पाकिलं तर 11 वरती 42 धाव्यांचा चेस आणि 11 धावा पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्ड वरती आणि त्याच्यामध्ये आता काही ऍड होतील 2 धावा आणखीन पूर्ण म्हणजे स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 13 वरती जाऊन पोहोचला 4 चेंडूंचा खेळ झाला बघा मी टॉस साठी ऑलरेडी इन्व्हाइट केलं वेदेश्री रिची प्रतिष्ठान त्यांच्या विपक्षामध्ये एल टिकोनी कारण मित्रांनो एक नियम अगोदरच आम्ही सांगितलेला आहे की प्रत्येकी राऊंड मध्ये जो संघ एका इनिंग मध्ये सर्वात जास्त रन्स बनवेल त्याला डायरेक्टली पुढे वाटचाल दिली जाईल अशा दिशेने आपण जाऊया क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न दरम्यान हा चेंडू येतोय डॉट बट 42च्या चेज मध्ये पहिलं षटक 5 चेंडू पूर्ण झाले 13 धावा धाव फलकावरती सुरुवात तर अतिशय चांगली आहे टीम अर्नी स्पोर्ट्सची या मॅच मध्ये शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला तो देखील शॉर्ट पिच टाकला पुल केला हवेमध्ये आहे आणि हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार खेळ समाप्त एका षटकाचा आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर विजय पवार यांची दमदार बॅटिंग आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली 19 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि हा सामना जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल फक्त 23 धावेंची चला टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीम्स टीम वेदेश्री रिची प्रतिष्ठान त्यांच्या विपक्षामध्ये एल खोनी अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आणि यापुढील सर्व सामने 3 ओव्हरचे असतील आपण टॉस करणार आहोत हबीबजी सय्यद सर उपस्थित आहेत आणि सरांच्या शुभहस्तेच आपण करूया टॉस त्यांना देखील मी विनंती करतो आपण यायचं आहे सरांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल मॅच असणार आहे एल खोनी त्यांच्या विपक्षामध्ये वेदश्री रिची प्रतिष्ठान अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक 19 धावा बनवला गेला सेकंड ओव्हर कपिल केने आलेत आणि सुरुवात आता थोडी खराब झाली आहे व्हाईट बॉलने सुरुवात आता या ओव्हरची आपल्याला पाहायला मिळत आहे धाव फलक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो 20 वरती टॉस देखील केला जाणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडले गेले आहेत आणि हबीबजी सय्यद सरांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस एका बाजूला मॅच देखील सुरू आपण टॉस देखील करणार आहोत आणखीन एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे वेदेश्री रिची प्रतिष्ठान त्याच्या विपक्षामध्ये एल खोनी अशी लढत पाहायला मिळणार आहे चला वेदेश्री रिची प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आपण या लवकर कारण एल खोनी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत चला वेदेश्री रिची प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचं आहे बघा वेदेश्री रिची प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे बिकॉज एल खोनी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत सो आपल्याला देखील विनंती की आपण देखील लवकरात लवकर या टॉस देखील केला जाणार आहे माझ्या दिशेने आपण जाऊया सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की आणखीन एक मोठा फटका जितूचा बाट मधनं आला आणि षटकाराच्या मदतीने साहिलजी स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 32 धाव फलकावरती म्हणजे हा सामना जिंकण्याकरिता फक्त इथनं 10 धावेंची आवश्यकता असेल पूर्णपणे एकतर्फी हा सामना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला त्याचं महत्त्वाचं कारण विजय पवार आणि या षटकामध्ये जितू शेलार आणखीन एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जात आहे 42चा चेज एकदम खऱ्या अर्थाने इझी बनवून ठेवला या जोडीने
यानंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एकाच विभागामधले दोन संघ इन ॲक्शनमध्ये दिसतील जे खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेट एकमेकांसोबत खेळलेले आहेत, बट आता ओपन फॉर्मॅटमधनं एकमेकांसोबत खेळतील. ती देखील इंटरेस्टिंग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेदेश्री रिची प्रतिष्ठान त्यांच्या विपक्षामध्ये LNT खोनी अशी ही लढत. हबीबजी सय्यद सरांच्या शुभेच्छा हा टॉस केला जातो. कॉल कोणाचा असेल ते सांगा. वेदेश्री रिची प्रतिष्ठानचा कॉल आणि टॉस जिंकलाय. काही कारणास्तव वेदेश्री रिची प्रतिष्ठान संघाचा निर्णय पेंडिंग आहे. थोड्याच वेळाने आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला जाईल, बट तोपर्यंत जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. धन्यवाद. 8 धावांची आवश्यकता आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे होणारे सर्व सामने 3 ओव्हरचे आहेत. केतन आलेत गोलंदाजी चेतन आलेत. चेतनचा पहिलाच बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न होतो आणि दरम्यान डॉट बॉलने सुरुवात केली जाते. अजून देखील 8 धावांची आवश्यकता आहे. ते म्हटलं जातं ना की उम्मीद पे दुनिया कायम आहे. अजून देखील 8 बाकी आहेत, बट ते म्हटलं हे देखील म्हटलं जातं ना की चमत्कार रोज तर नाही होत. 8 धावा डिफेंड होऊ शकतात असं आपण म्हणू शकतो, होऊ शकतात, बट त्यासाठी त्या दर्जाची गोलंदाजी करणं आवश्यक आहे. बट विजय पवार चा बॅटमधनं आणखीन एक धमाकेदार फटका, पुलचा फटका, षटकार. आता फक्त 2च धावांची आवश्यकता. हा क्वालिटी बॅटर आणि विजयला पाहिल्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची देखील आठवण येते, कारण तो पर्व खऱ्या अर्थाने विजय असतो. त्यानंतर आपल्या विभागामधले खेळाडू जर पाहिलं गेलं तर त्या वर्षी भरपूर चांगला परफॉर्मन्स विजय पवारचा पण त्या स्पर्धेमध्ये पाहिला होता. त्या स्पर्धेमध्ये आपल्याच विभागामधनं हर्षद ठोंबरे बेस्ट बॉलर रागला होता आणि तोच विजय पवार सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली बॅटिंग करतो. आणि फ्लिक्सचा फटका ऑन साईडला डीप मिड विकेटला फिल्डर सिंगल, पूर्ण दुसरीसाठी नकारलं होतं आणि एक सिंगलच असेल आणि फक्त एका धावेची आवश्यकता. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे एकतर्फी हा सामना पाहायला मिळाला. अगोदरच आपण उल्लेख केला होता की जितू अथवा विजय जर खेळले तर हा चेज इझी होऊ शकतो आणि तेच घडलं. हा बॉल हवेमध्ये आहे. आता सूरज पाटील पाठलाग करतात. कॅच कंप्लीट केली जाईल का होणार नाही आणि याचसोबत हा सामना समाप्त. हा सामना पूर्णपणे एकतर्फी आपल्या नावावरती केला अर्नी स्पोर्ट्सने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अर्नी स्पोर्ट्स अँड हार्ड लक टीम नवाब स्पोर्ट्स भिवंडी. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्या प्लेयरने या मॅचमध्ये विथ बॉल इम्प्रेस केलं, विथ बॅट इम्प्रेस केलं, तेच अडीवलीचे विजय पवार.